अतिक्रमणामध्ये काढलेले दुकाने या लोकांना माफक दरात ते गाळे देण्यात येऊन उर्वरित शहरालगत असलेल्या सरकारी जागेमध्ये श्रीरामपूर नगर परिषदेने मोठे कॉम्प्लेक्स बांधून त्या ठिकाणी उर्वरित लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे। त्याचबरोबर ज्यांची घरे काढली त्यांना म्हाडामध्ये किंवा सरकारी जागेत घरकुले बांधून त्यांना मोफत देण्यात यावी। त्यांच्या पुनर्वसन करून त्यांना पुन्हा आपलं सुखी जीवन जगण्यासाठी मोलाचे काम करावे या मागणीसाठी दिनांक 12 फेब्रुवारी 2025 पासून गांधी पुतळ्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने तसेच सर्वपक्ष संघटना यांच्या वतीने करण्यात येणार आहे। आंदोलनावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहील। त्यांच्या कामास्तव बाहेर गेले असतील, पण त्यांचे ज्यांना सध्या चार्ज असे आपले मुख्याधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। आज मी प्रथमतः या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी प्रथमतः आलो, कारण कोर्टाची ऑर्डर सांगून कुणीच काही करू शकत नाही ही जी गावात चर्चा झाली। पण साहेब, आमचं म्हणणं असं आहे का नगरपालिकेत तुम्ही निर्णय घेतला होता का समोर बोर्ड लावायचे नाही। उदाहरण लक्षात घ्या का नगरपालिकेच्या प्रिमाइसेसला बोर्ड लावायचे नाही, पण मी गेल्या मागच्या 2 दिवसात 1-2 बोर्ड या ठिकाणी बघितले। अशीच परिस्थिती अतिक्रमणची होती का काय अशी भीती आम्हाला वाटते, कारण बोर्ड मोठेचे होते तर राहू दिले, गोरगरिबांनी लावायचे नाही। म्हणजे असंच अतिक्रमणाच्या बाबतीत आहे का फक्त झोपडपट्टीवाले असतील किंवा डबलीधारक असतील यांचेच पाडायचे आणि बाकी ज्यांचे राहून द्यायचे की नाही, हा प्रश्न सध्या श्रीरामपूरकरांच्या डोक्यामध्ये भिनलेला आहे। आज या ठिकाणी आम्ही श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं या ठिकाणी मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे का या ठिकाणी जे अतिक्रमणामध्ये जे दुकानं काढले त्यांचं या ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे। त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्यांचे घरं काढले त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाची आमची पोटतिडकीची मागणी एवढी आहे का ज्यावेळेस तुम्ही पुनर्वसन करता त्यावेळेस जरूर करा, परंतु आज रोजी आम्ही आमचं पोट भरण्यासाठी आज रोजी आम्ही उपाशी मरत आहे, व्यापारी उपाशी मरत आहेत। म्हणून आम्हाला ज्या ठिकाणून अतिक्रमण काढलं त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची 5 फुटाची जागा आम्हाला पोट भरण्यासाठी द्यावं असं या ठिकाणी आम्ही कळकळीची विनंती करण्यासाठी आलो आहोत। त्याच पद्धतीनं उद्या आमचं गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन आहे। व्यापाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे। त्याच पद्धतीनं जे घरं काढले त्यांचं देखील पुनर्वसन झालं पाहिजे। आणि त्या ठिकाणी आम्हाला जोपर्यंत नगरपालिका पोट भरण्यासाठी आम्हाला 5 फुटाची जागा देत नाही तोपर्यंत आम्ही गांधी पुतळ्यापासून हटणार नाही असं त्या ठिकाणी आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी निर्धार केलेला आहे। मग तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही आता धरणे आंदोलन आहे, नंतर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत। आणि जर समजा नगरपालिकेचं म्हणणं असेल तर त्या ठिकाणी आम्ही आत्मदहन देखील करू। आमची या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांची तयारी आहे। म्हणून आमची या ठिकाणी तुम्हाला हात जोडून विनंती आहे का तुम्ही व्यापाऱ्यांचा अंत पाहू नका आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात 5 फुटाची जागा पोट भरण्यासाठी द्यावं असं या ठिकाणी मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। आज या ठिकाणी श्रीरामपूर पुनर्वसन समिती यांच्या वतीने आज निवेदन आम्हाला देण्यात आले नगरपालिकेला। या ठिकाणी जे पुनर्वसन समितीचे जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी दुकानदारांच्या वतीने व्यापाऱ्यांच्या वतीने ज्या काही मागण्या केलेल्या आहेत या संदर्भात मी माननीय मुख्याधिकारी साहेब यांना स्वतः विनंती करेल की या बाबतीत काहीतरी सकारात्मक निर्णय घ्यावा आणि या लोकांना कुठेतरी पुनर्स्थापित करण्याबाबत काहीतरी विषय घ्यावा। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज, निर्भीड पत्रकारितेचा हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।